मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण ग्रामसेवक भरतीच्या या लेक्चर सिरीजला जो उदंड असा प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल अगदी मनापासून आपलं धन्यवाद. मागील प्रश्नपत्रिका आपण बघतोय STI RCP ॲप्लिकेशनवर. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. संपूर्ण कोर्स आपण या ठिकाणी डेव्हलप केला आहे. आज आपल्याला इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते आपल्याला बघायचे. बघा, ग्रामसेवकचं तुम्हाला मी सिलेबस सांगितलेलं आहे की इथे 15x4 म्हणजे तुम्हाला इथे मराठी व्याकरण 15, इंग्रजी व्याकरण 15, त्याच्यानंतर दुसरं GK 15, गणित बुद्धिमत्ता 15, मॅथ रिजनिंग 15 अशा पद्धतीचा. आणि इथे जे हे मग 15 + 60 प्लस 40 जे ते तांत्रिकचे अशा पद्धतीचा सिलेबस आहे. आणि आपण त्या प्रश्नपत्रिका घेतोय. आजचा जो पेपर आहे मागील एका वर्षाची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. इंग्रजी व्याकरण आणि एकदम सोप्या भाषेमध्ये जबरदस्त पुरं चिरफाड करूनच आपल्याला या ठिकाणी आजचा हा सेशन घ्यायचा आहे. ग्रामसेवक भरतीचा संपूर्ण कोर्स आहे. खूप सारे जण जॉईन होत आहेत. याच्या आधीचे सगळे लेक्चर्स तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकांचे सिलेबसचे बघायचे असेल हा कोर्स जॉईन करा. STI RCP ॲप्लिकेशन अत्यंत माफक शुल्कात. सगळ्या नोट्स सुद्धा तुम्हाला तिथे त्या कोर्समध्ये आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आपल्याला इंग्रजीचे प्रश्न बघायचे 15 प्रश्न, पण तुम्हाला कळेल की मला करायचं काय आणि कशा पद्धतीने त्याचा अभ्यास झाला पाहिजे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. द क्रो ड्रॉप स्टोन्स डॅश डॅश जग. कावळा आहे आणि तो त्या ठिकाणी त्याच्या चोचीने त्या जगमध्ये दगड टाकतोय. वरून खाली याच्यामध्ये जाणार आहे दगड. त्याला तुम्ही काय म्हणणार? थ्रू, ॲट, ऑन टू, इन टू. उत्तर तुम्हाला येणार आहे. कारण उत्तर अवघड नाहीये. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कशामध्ये तरी आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा त्याला आम्ही काय म्हणतोय? कोणतं प्रीपोजिशन वापरतोय? बघा, यूज किंवा युझॅग ऑफ प्रीपोजिशन. या म्हणजे शब्दांच्या जातीचे आहे ना, पार्ट ऑफ स्पीच, यावरचा हा प्रश्न आहे. आणि उत्तर तुमचं येणार आहे इन टू. मग आता इथेच आम्हाला थांबायचं नाही. आम्हाला याची करायची चिरफाड. आम्हाला समजून घ्यायचं की आता ही इन टू नेमकं कुठे कुठे वापरलं जातं. इन टू म्हणजे नेमकं काय भानगड आहे? बघा, वी कॅन यूज इन टू हिअर टू इंडिकेट द डायरेक्शन. सगळ्यात महत्वाचं, आम्ही इंडिकेट काय करतोय? डायरेक्शन. आम्ही इन टू जे वापरतोय ना ते दिशा दर्शवण्यासाठी वापरतोय. कुठेतरी वरून खाली पडतंय दिशा आहे. वी कॅन ऑल्सो यूज इन टू व्हेन स्पीकिंग अबाउट थिंग ऑफ इंटरेस्ट. बघा, एखादी गोष्ट आहे तिच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, बाबा मला तिच्यामध्ये तिला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तिथे इन टू तुम्ही वापरणार आहात. सो फॉर एक्झाम्पल, इफ यू एन्जॉय प्लेइंग द गिटार यू कुड से आय एम इन टू प्लेइंग द गिटार. मला गिटार वाजवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, मग तुम्ही काय म्हणू शकतात? आय एम इन टू. बघा, आय एम इन टू प्लेइंग द गिटार. इन टूचे वापर जमतंय ना? जमतंय का? कळतंय का? कळायला पाहिजे अशा पद्धतीने बघा चित्र आहे. इन टू आणि इन टू या दोन मध्ये पुन्हा फरक आहे. तुम्हाला हा इन टू वेगळा, यस, हा वेगळा आणि हा इन टू वेगळा. डाईव्ह इन टू द पूल. बघा, पुलामध्ये उडी मारतोय त्याच्यासाठी आम्ही वापरला इन टू. डाईव्ह इन टू कूल ऑफ. इथे हा इन वेगळा आहे. डाईव्ह इन म्हटलं गेलं आणि इकडे टू कूल ऑफ म्हटलं गेलं. इथे वेगळे. बघा, इन टू हे प्रीपोजिशन म्हणून इथे वापर आहे आणि इकडे द एंड अँड स्टार्ट ऑफ टू ग्रॅमॅटिकल इलेमेंट्स जे आहेत, एकाचा शेवट आणि एकाची सुरुवात, तिथे इन आणि टू असं दोन वेगवेगळे शब्द वापरले जात आहेत. लक्षात घ्यायचंय. म्हणजे दोन ठिकाणी कशा पद्धतीचा वापर बदलतोय ते तुम्हाला लक्षात येतंय. आता डेफिनेशन जर बघितली इन टूची, तुम्हाला एवढं डीपमध्ये जाण्याची गरज आहे का? मी शिकवणार आहे. इंग्रजी व्याकरण शिकताय तुम्ही याच्यामधून. हे तुम्हाला तलाठी भरती, सरळ सेवेच्या विविध एक्झाम्स, PSI STISO, राज्यसेवा मेन्स त्या ठिकाणी सुद्धा हे कामाला येईल. बघा, आता याच्यात सगळ्यात महत्वाचं एंट्रीसाठी तुमचं इन टू वापरलं जातं. इंट्रोडक्शनसाठी इन टू वापरलं जातं. इन्सर्शनसाठी वापरलं जातं. सुपरपोजिशनसाठी वापरलं जातं. असे विविध वापर आहे इन टूचे. इन द डायरेक्शन ऑफ लुकिंग इन टू द सन, आपण जे म्हणतोय डायरेक्शनसाठी वापरतोय आम्ही. टू अ पोजिशन ऑफ कॉन्टॅक्ट विथ अगेन्स्ट रॅन इन टू अ वॉल, कॉन्टॅक्टसाठी त्या ठिकाणी. टू द स्टेट कंडिशन, एखाद्याची स्थिती दाखवायची आहे. ओके. फॉर्म ऑफ गॉट इन टू ट्रबल. बघा, गॉट इन टू ट्रबल, तो संकटामध्ये सापडलेला आहे. कंडिशन कोणती त्याची. त्याच्यानंतर ऑक्युपेशन, ॲक्शन, पोझिशन. गो इन टू फार्मिंग, शेतामध्ये जातो आहे. इन्व्हॉल्व विथ किंवा इंटरेस्टेड इन, त्याच्यासाठी इन टू स्पोर्ट किंवा नॉट इन टू हर म्युझिक. अशा पद्धतीचा वापर इन टूचा बस पुरा चुराच करून टाकला. अशी फाडाफाड करायची आम्हाला. असं जर तुम्हाला शिकवणारा भेटला माणूस, कसं इंग्रजी अवघड वाटेल आणि तुम्हाला हे आवडत असावं हे शिकवलेलं.
अशा पद्धतीने वाचलं ना मग इंग्रजी आम्हाला सोपं जातं. आणि इंग्लिश ग्रामसेवक भरतीला 15 पैकी 15 झाले पाहिजे. माझे सगळे लेक्चर केले तर तुम्हाला ते येणार आहेत. चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ फॉर फॉलोइंग. बघा तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसचं आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या संदर्भातलं लेक्चर आपण घेतलेलं आहे ऑलरेडी. शी इज बीटन बाय मी. बघा तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस दिला आहे आणि तुम्हाला करायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. काल दिलंय आय वॉज बीटिंग हर. आता बघा इथे इज बीटन म्हटलं आय एन जीचा काही संबंध येतो का. दुसरं टू आय बीट हर, त्याच्यानंतर आय बाईट हर आणि आय एम बीटिंग हर. मित्रांनो 2 तर सहज कटतात, 2 सहज कटतात. राहिले 2 तुम्हाला करायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. इथे जर बघितलं आय बीट हर, बाईटचा विषय नाही. आय बीट हर, बीटचं आहे ना बीटन येणार, इज बीटन, इज बीटन येणार. बीट हर हे या ठिकाणी उत्तर आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काय नेमकं याचं मिनिंग, कशाला म्हणायचं ॲक्टिव्ह व्हॉइस, कशाला म्हणायचं पॅसिव्ह व्हॉइस. बघा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय, ॲक्टिव्ह व्हॉइस मीन्स दॅट अ सेंटेन्स हॅज अ सब्जेक्ट दॅट ॲक्ट्स अपॉन इट्स वर्ब. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा हा मुद्दा या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइसची व्याख्या. पुढे पॅसिव्ह व्हॉइस मीन्स दॅट अ सब्जेक्ट इज अ रिसिपियंट ऑफ अ व्हर्ब्स ॲक्शन. इथे रिसिपियंट आहे आणि या ठिकाणी तो त्या ठिकाणी स्वतःच ॲक्ट करतो आहे. 2 गोष्टी लक्षात घ्या. इथे तुम्हाला एक वाक्य दिलंय, फार मस्त वाक्य आहे. ब्युटिफुल जिराफ्स रोम द सॅव्हानाज. सॅव्हाना म्हटलेलं आहे आणि पॅसिव्ह मध्ये दिलंय द सॅव्हाना इज रोम बाय ब्युटिफुल जिराफ्स असं म्हटलंय. म्हणजे कशा पद्धतीची वाक्यरचना होते ते आम्हाला या ठिकाणी लक्षात येते. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. करेक्ट इनडायरेक्ट स्पीच, योग्य अप्रत्यक्ष जे वाक्य आहे ते निवडा. म्हटलंय राधा सेड टू हर मदर आर यू वर्किंग. बघा राधा सेड टू हर मदर आर यू वर्किंग. आता या ठिकाणी तुम्हाला खाली दिलेलं आहे की तुम्हाला इनडायरेक्ट जे आहे ते करायचं आहे. डायरेक्ट सेंटेन्स इथे दिलंय, खाली लिहिलंय राधा सेड टू हर मदर दॅट इफ शी इज वर्किंग. त्याच्यानंतर राधा इन अर्ज टू हर मदर दॅट इफ शी इज वर्किंग. राधा आस्क हर मदर इफ शी वॉज वर्किंग आणि राधा सेड टू हर मदर दॅट इफ शी इज वर्किंग. मित्रांनो इथे काय म्हटलंय हो, सेड टू हर मदर आर यू वर्किंग. आता इथे आर यू म्हटलेलं आहे, वर्तमान काळ आहे. सगळ्यात महत्वाचं काय काय बदल होतात. तुम्हाला काळामध्ये बदल करायचा बघा. तुम्हाला आता इनडायरेक्ट करायचं म्हणजे ते पास्टमध्ये गेलं पाहिजे आणि पास्टमध्ये जर जाणार असेल तर तुम्ही हे ईजवालं तर हे ईजवाले सरळ सरळ कट होत आहेत ईजवाले. बस मी इथे या वाजवरूनच उत्तर काढतोय. तरी तुम्हाला तिथे विचारलं जात आहे म्हणून तुम्ही आस्क म्हणू शकतात. आस्क राधा आस्क हर मदर इफ शी वॉज वर्किंग. उत्तर तुमचं सी आलं पाहिजे. बघा नीट लक्ष द्या, याच्यावरचं आपलं लेक्चर झालेलं आहे. इनडायरेक्ट स्पीचवरचे आपले प्रश्नही झालेले आहेत. अतिरिक्त घेतोय मी याच्या आधीचे सगळे सेशन्स तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल आहे. पुढे आपण जातोय. बघा आता तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच व्यवस्थित इथे समजून घ्यायचं आहे. तुम्हाला टेन्स कसा बदलत जातो, काय होतं, सगळ्या बाबी. बघा प्रेझेंट टेन्समध्ये काय होतं, डायरेक्ट स्पीचमध्ये आय प्ले फुटबॉल. इनडायरेक्टमध्ये ही सेड दॅट ही प्लेड फुटबॉल. बघा प्लेचं काय झालं, प्लेड झालं. आणि इथे सेड दॅट हे या ठिकाणी जोडणारी गोष्ट या ठिकाणी आपण वापरतो आहे. पुढे प्रेझेंट कंटिन्युअस. आता प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे आय एन जी येणार. आय एम कटिंग अ ट्री. ही सेड दॅट ही वॉज कटिंग अ ट्री. आय एम कटिंगचं वॉज कटिंग होतं आहे. इथे सेड दॅट जसंच्या तसं आहे. प्रेझेंट परफेक्टमध्ये काय होतं, परफेक्ट हॅव इटन. आय हॅव इटन फूड. हॅवचं हॅड होतंय. बघा लहान लहान एकदम बेसिक बदल सांगतोय, बेसिक एकदम. जास्त मध्ये मला घुसायचं नाही. ग्रामसेवक भरतीला फार असं तज्ञगिरीची गरज नाही, पण किमान एवढं माहित असावं तेवढं मी तुम्हाला सांगतोय. ही सेड दॅट ही हॅड इटन फूड. बघा हॅवचं हॅड होतंय, एवढा बदल लक्षात ठेवा. टेन्समधला पास्ट सिंपल जे आहे, आय ड्रो द कार. ही सेड दॅट ही हॅड ड्रायव्हन अ कार. बघा हॅड ड्रायव्हन म्हणतोय आम्ही. पुढे पास्ट कंटिन्युअस, आय वॉज कमिंग. ही सेड दॅट ही हॅड बीन कमिंग. बघा वाजचं काय होतंय हो, वाजचं हॅड बीन होत आहे. बघा पास्ट कंटिन्युअस येते, कंटिन्युअसचं आय एन जी लागतंय तुम्हाला माहिती आहे. मात्र हॅड बीन, वाजचं हॅड बीन आम्ही करतो आहे. पास्ट परफेक्टमध्ये आय हॅव कम. ही सेड दॅट ही हॅड बीन कमिंग. हॅवचं हॅड बीन येतंय. पुन्हा इथे सुद्धा हा बदल लक्षात ठेवा, बेसिक बदल. आणि याचे जास्तीत जास्त उदाहरणं जर सोडवली तर मग तुमचं उत्तर चुकत नाही. त्याच्यानंतर बघा इथे विलचं कशा पद्धतीचं इनडायरेक्ट स्पीच होते. आय विल गो ए. ही सेड दॅट ही वूड गो. विलचं वूड करा बस, गो टू द जिम. आय वूड हेल्प. वूडचं वाक्य असेल ना
तर ते वूडचं वूडच राहणार, इथे काही फरक होणार नाहीये. आय कॅन कॅरी, बघा कॅन आहे, कॅनचं कूड करा, बस मी त्याच्यावरच फोकस करतोय. आय कूड हेल्प, कूडचं कूडच. बघा इथे तुम्हाला जे कीवर्ड आहे ते मी सांगतोय. आय शुड रीड अ बुक, ही सेड दॅट ही शुड रीड अ बुक. शूडचं शूड जसंच्या तसं राहतंय. पुढे आय माईट गो मार्केट, ही सेड दॅट ही माईट गो टू मार्केट. माईटचं माईट. डायरेक्टचं डायरेक्टमध्ये रूपांतर करताना काय बदल होत आहेत ते आपण पाहिले. पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. सिनॉनिम फॉर अनअव्हेडेबल, बघा अनअव्हेडेबल. अवॉइड माहिती आहे का? अवॉइड हा शब्द माहिती आहे आम्हाला. अवॉइडचा अर्थ जर माहिती असेल तुम्हाला तर मग इथे तुम्हाला याचा अर्थ कळेल. आणि खाली दिलंय इंजिन्युटी, इंज्युरी, इन्स्पायर आणि इनइव्हायटेबल. सिनॉनिम समानार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे. सांगा मला काय आहे समानार्थी शब्द. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. 4 नंबरचा या ठिकाणचा हा प्रश्न आहे मित्रांनो. सिनॉनिम विचारलेला आहे. अनअव्हॉइडेबल, अवॉइड म्हणजे काय हो? टाळणे, बरोबर. आणि हे अनअव्हॉइडेबल म्हणजे न टाळता येणारे, म्हणजे जे करावेच लागेल. इनइव्हायटेबल हा शब्द आहे त्याच्यासाठी, जे की करणं भागे, जे टाळता येणार नाहीये. ओके, डेफिनेशन अँड मिनिंग ऑफ अनअव्हॉइडेबल. अनअव्हॉइडेबल हे ऍडजेक्टिव्ह आहे, पहिला मुद्दा तो लक्षात घ्या. हे काय विशेषण आहे. ओके, न टाळता येणारी गोष्ट. इम्पॉसिबल टू अवॉइड और इव्हेड. बघा अवॉइड किंवा इव्हेड ते टाळता येऊ शकत नाही, ते शक्य नाहीये. त्यासाठी इनइलिप्टेबल आहे, इनएस्केबल आहे. ओके, त्याच्यानंतर अँड इनइक्विटेबल डेस्टिनी असं म्हटलं गेलेलं आहे. वाक्य प्रयोग आपण किंवा अँड अनअव्हॉइडेबल ऍक्सिडेंट म्हटलं गेलं, म्हणजे एखादा न टाळता येणारा अपघात, अशा पद्धतीचं ती वाक्य आहे. त्याच्यानंतर इस्केप म्हणतो ना आपण, इनएस्केबल कन्क्लुजन, असा निष्कर्ष जो आम्हाला टाळता येणार नाही. सिनॉनिम याच्यासाठी काय आहे? सिनॉनिम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. शब्द विचारला गेला होता, जे विचारलंय त्याच्यावर आपल्याला तज्ञगिरी करावी लागेल. अँटोनिम्स फॉर कोवार्डिस. कोवार्डिस मित्रांनो, इथे जर बघितलं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. ब्रेव्हरी, आन्सर, त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड आणि डीप. आता या ठिकाणी जर बघितलं या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे का? भीती हा अर्थ होतो, भीती. आणि मग भीतीसाठीचा विरुद्धार्थी शब्द. भीती वाटते एखाद्याला आणि एखादा धैर्यवान आहे. धैर्यवानला आमच्यासाठी आम्हाला माहिती आहे की ब्रेव्हरी हा शब्द आहे. काय ब्रेव्हरी हा शब्द आहे आमच्यासाठी. तुम्हाला कोवार्डिस म्हणजे भ्याडपणा असं म्हटलं गेलंय, घाबरटपणा, तो शब्द माहीत असला पाहिजे. द ट्रेट ऑफ लॅकिंग करेज. बघा करेजचा अभाव हा एक नाम आहे. सिनॉनिम कोवार्डलीनेस हा त्याचा समानार्थी शब्द आहे. अँटोनिम मध्ये ब्रेवनेस म्हणतोय आपण, ब्रेव्हरी म्हणतोय, करेज म्हणतोय, करेजियसनेस आहे. हे शब्द याच्यामध्ये आहे, म्हणजे विरुद्धार्थी आहे. धैर्यासाठी आम्ही वापरतोय. ओके, आणि याच्यात दिलंय मग पुढे की जे एक्सपेन्सिव्ह फिअर म्हणतोय आपण, भीती म्हणतोय, त्या बाबतीतली मुद्दे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल. पुढचा प्रश्न, प्लेस वेअर लेदर इज मेड. बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन जो असतो ना, तो हा प्रश्न आहे. शब्द समूहाबद्दल एक शब्द तुम्हाला दिलंय की अ प्लेस वेअर लेदर इज मेड, ज्या ठिकाणी ते चामडी बनवली जाते. ते चामडी निर्मितीचा कारखाना आम्ही कशाला म्हणणार आहोत? ग्रॅनरी, त्याच्यानंतर नर्सरी, आर्सेनल की टॅनरी. प्रश्न सोपा आहे असं मी म्हणत नाही, दिसायला जरी लहान असला उत्तर चुकवणारं होतं. इथे 6 नंबरचा हा जो प्रश्न आहे मित्रांनो, टॅनरी असं आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? टॅनरी. काय? अ प्लेस वेअर लेदर इज मेड, त्याला आम्ही टॅनरी असं म्हणतोय, ते लक्षात ठेवायचं. मग टॅनरी म्हणजे काय? कातडी कमावण्याची जागा. टॅनरी म्हणजे कातडी कमावण्याची जागा. वर्क प्लेस वेअर स्किन्स अँड हाइड्स आर टॅन, किंवा अ प्लेस वेअर द वर्क ऑफ टॅनिंग इज कॅरीड ऑन, किंवा अ प्लेस वेअर ॲनिमल हाइड्स आर टॅन, किंवा द वर्कशॉप ऑफ अ टॅनर. असे वेगवेगळे अर्थ याचे निघतात टॅनरीचे. म्हणजे टॅनरीज पोल्यूट द एरिया असं आपण म्हणू शकतो वाक्य. किंवा द टाउन बोस्टेड 3 फ्लोअर मिल्स, बेकरी, टॅनरी, सेव्हरल ब्रेवरीज, शॉप्स अँड रोज ऑफ लिटल कॉटेजेस. म्हणजे वाक्य आहे, वाक्यामध्ये प्रयोग त्या ठिकाणी कशा पद्धतीने केलेला आहे तो आम्हाला दिसतोय. पुढे मग त्याच्याशी संबंधित आणखी काही शब्द वनवर्ड आम्ही बघू शकतो. आर्मरी म्हणजे काय? तर शस्त्रागार, शस्त्र ठेवण्याची जागा. द ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट रिसेंटली हँडेड ओव्हर 4 न्यू स्टेट ऑफ द आर्ट आर्मरीज टू द PNG डिफेन्स फोर्स.
त्या सरकारने त्या ठिकाणी ते हँड ओव्हर केलं आहे. आर्मरी म्हणजे शस्त्रागार, हे लक्षात ठेवा. पुढे ब्रेवरी हा एक शब्द आहे बघा, मागच्या वाक्यात आपण पाहिला होता, दारूभट्टी म्हणतो आपण त्याला. पहिलं मेजर ब्रेवरीज डॉमिनेटेड द बियर मार्केट, इम्पोर्टेड ब्रँड्स अँड लोकल मायक्रो ब्रेवरीज आल्सो फ्लोरिश. बघा या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे शब्द इथे लक्षात येत आहेत. ब्रेवरी म्हणजे दारूभट्टी आहे, आर्मरी म्हणजे शस्त्रागार आहेत, नवीन शब्द. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सिलेक्ट करेक्ट वर्ड फॉर अ ग्रुप ऑफ वर्ड्स. 100th अॅनिव्हर्सरी, 100वी अॅनिव्हर्सरी, त्याला आम्ही काय म्हणतोय? वन वर्ड आहे, दिलंय खाली तुम्हाला. सेंटेनरी, त्याच्यानंतर सेन्सस, त्याच्यानंतर सेरिटेरियन आणि त्याच्यानंतर सेंटिपेड. बघा 100वी जी म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाली बाबा, त्याला आम्ही काय म्हणणार आहोत? 7 नंबरचा हा प्रश्न आहे मित्रांनो. त्याला आम्ही सेंटेनरी असं म्हणतो. त्याला शताब्दी असा शब्द आहे मराठीमध्ये. काय शब्द आहे? शताब्दी हा शब्द आहे. मराठीमधलं लिहून घ्या, कारण मी खूप अभ्यास करून या ठिकाणी या स्लाइड्स बनवतोय. खूप म्हणजे ज्या काय शब्दावर अभ्यास आहे तो तुम्हाला दिसतोय. तुम्हाला त्याच्या संदर्भातलं जी अतिरिक्त माहिती मी देतोय त्याच्यातून तुमच्या लक्षात येतंय की यस, इथे अभ्यास केला आहे, खूप सारं नवीन आणलेलं आहे. त्याच्याशी निगडीत बऱ्याच बाबी बघा. तिथे आपण सेंटेनरी हा शब्द एक तुम्हाला दाखवतोय. त्याच्यानंतर जुबली म्हणजे काय ते आम्हाला समजून घ्यायचं आहे. अॅनिव्हर्सरी म्हणजे काय ते आम्हाला समजून घ्यायचं आहे. बर्थडे म्हणजे काय ते आम्हाला समजून घ्यायचं. बघा शब्द एक म्हणजे सारख्या लेवलचे शब्द आहे. मग काय फरक आहे बघा. इथे जर तुम्ही बघितलं, सेंटेनरी म्हणजे द 100th अॅनिव्हर्सरी ऑफ अ सिग्निफिकेंट इव्हेंट. एखादी महत्वाची घटना आहे बाबा, त्याचं 100व त्या ठिकाणी 100 वर्ष त्याला पूर्ण होत असेल, त्याला आम्ही सेंटेनरी असं म्हणतो. दुसरं जुबली म्हणजे काय? स्पेशल अॅनिव्हर्सरी ऑफ ॲन इव्हेंट किंवा स्पेशली वन सेलिब्रेटिंग 25 or 50 years ऑफ रेन किंवा ऍक्टिव्हिटी आपण म्हणतो. एखाद्या गोष्टीला एक विशिष्ट कालावधी पूर्ण झालाय त्याला आम्ही जुबली असा शब्द वापरतो. पुढे अॅनिव्हर्सरी, द डेट ऑफ ऑन विच ॲन इव्हेंट टूक प्लेस or an institution was founded in a previous year. बघा 1 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर त्याला आम्ही काय म्हणतो? अॅनिव्हर्सरी म्हणतो. आणि बर्थडे आम्हाला माहिती आहे, द अॅनिव्हर्सरी ऑफ द डे ऑन विच अ पर्सन वॉज बोर्न, टिपिकली ट्रीटेड ॲज अॅन ऑकेजन फॉर सेलिब्रेशन अँड द गिव्हिंग ऑफ गिफ्ट्स. म्हणजे एखाद्याचा जन्म ज्या वर्षी झालेला आहे, ज्या तारखेला झाला आहे, त्या तारखेला आम्ही जे काही सेलिब्रेट करतोय त्याला आम्ही बर्थडे किंवा वाढदिवस असं म्हणतोय. पुढचा प्रश्न, choose the correct word to fill in the blank. I have dash nothing in school. बघा इथे have वरून तुम्हाला पुढे वापरायचं क्रियापद. learns, learn, learning आणि not. in school म्हटलेलं आहे. तुम्ही काय वापरणार आहात? काळ तुम्हाला थोडक्यात कोणतं क्रियापद वापरायचं आहे? I have nothing म्हटलंय बघा in school. I have learned nothing in स्कूल. 8वा प्रश्न आहे. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न या ठिकाणी आहे. पुढे आपण जातोय. टू एंड इन स्मोक. बघा टू एंड इन स्मोक आपण या ठिकाणी बघतोय. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. काय म्हणणार तुम्ही? स्मोकिंग टू मेनी सिगारेट्स, खूप जास्त सिगारेट सोडतोय. हाऊस बर्न डाऊन, फेस फेलर, रिलिजियस सेरेमनी. टू एंड इन स्मोक म्हणजे त्याला धुक्यामध्ये किंवा त्या याच्यामध्ये शेवट होणे असं म्हणणार आहात का तुम्ही? शब्दशः अर्थ निघत नसतोय. फ्रेजेस असतात किंवा इडियम्स असतात, त्या संदर्भात आम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने अर्थ काढावे लागतात. याला आम्ही काय म्हणतो माहिती का? त्याचा शेवट हा त्या ठिकाणी अपयशामध्ये होणे. ओके, म्हणजे फेस फेलर, एखाद्या संकटाचा सामना करणे, त्याला आम्ही टू एंड इन स्मोक अशा पद्धतीने ती वाक्यरचना करत असतो. महत्वाचं या ठिकाणचं हा प्रश्न होता बघा. ही इडियम आहे टू एंड इन स्मोक म्हणजे काय माहिती का? टू कम टू नथिंग, ज्याच्या हातात काहीच पडलं नाही, निराशा पडली हातामध्ये, त्याला आम्ही म्हणतोय की ती काय म्हणतात? धोक्यामध्ये गेलंय ते. टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट, याचा चांगला परिणाम नाहीये. ऑल द एफर्ट्स ऑफ द प्रिन्सिपल टू ब्रिंग हिम राऊंड एंडेड इन स्मोक. बघा वाक्यरचना कशा पद्धतीची आहे. टू गेट इन टू हॉट वॉटर. आता ही वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला एक वाक्प्रचार म्हण आपण दिली आहे. टू गेट इन टू हॉट वॉटर. इकडे काय? टू एंड इन स्मोक. इथे वेगळं आहे. हॉट वॉटर, गरम पाण्यामध्ये पडणे, त्याला काय म्हणणार तुम्ही? अ डिफिकल्ट ऑर अ डेंजरस सिच्युएशन आपण म्हणतो ना. आता गरम पाण्यात पडणं म्हणजे काय? त्याच पद्धतीचं ही वाक्य या ठिकाणी आहे. शब्दशः अर्थही निघतोय, पण लक्षात ठेवा नवीन वाक्य आहे, नवीन फ्रेज आहे. पुढचा प्रश्न आहे. द रॉबर्स डॅश डॅश बाय द पोलीस. बघा द रॉबर्स डॅश डॅश बाय द पोलीस. काय? द रॉबर्स हॅव अरेस्टेड, वाज अरेस्टेड, हॅज अरेस्टेड की हॅव बीन अरेस्टेड. बघा इथे बायची वाक्यरचना आहे.
जो बाय वापरला जातो ना, हा मुख्यत्वे त्या ठिकाणची जे सेंटेन्स असतं ते कसं असतं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बाय द पोलीस, द रॉबर्स वाज अरेस्टेड बाय द पोलीस. सरळ सरळ वाज त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे भूतकाळात त्या ठिकाणी त्या रॉबर्सला पोलिसांनी अरेस्ट केलं होतं. सरळ कर्मणी प्रयोग आहे ना, हो, पॅसिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइस म्हटल्यावर आम्हाला माहिती V3 आला पाहिजे आणि तो सरळ सरळ वाज अरेस्टेड या पद्धतीनेच त्या वाक्याची रचना होणार आहे. ओके, इथे जर बघितलं तुम्ही, तुम्हाला जी वाक्य रचना आहे ती प्रेझेंट परफेक्ट टेन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. हा आपण ही प्रेझेंट संदर्भात घेतोय, पण इथे जर बघितलं तुम्ही तर तुमचं वाक्य जे आहे ही वाज अरेस्टेड म्हणजे तुमचा पास्ट परफेक्ट जो आहे त्याच्यातलं हे वाक्य आहे ते तुम्हाला म्हणजे जो परफेक्शन आहे त्या संदर्भातलं हे वाक्य आपल्याला दिसतंय. V3चं वाक्य दिसतंय. पुढे आपण जर बघितलं बघा, इफ यू म्हणजे इथे दोन गोष्टी, इथे तुम्हाला याच्यात तुम्हाला काही बाबी आपण दिलेल्या आहेत. आता हे सगळे प्रेझेंट परफेक्टचे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले होते, त्याच्यावरून तुमच्या ते लक्षात येईल. बघा इथे काय असतं माहिती आहे का, याच्यामध्ये प्रेझेंटमध्ये सुद्धा प्रेझेंट टेन्स जो आहे आणि परफेक्ट टेन्स जे आहे या दोघांचं एकत्रीकरण याच्यामध्ये झालेलं असतं. याच्यात बघा हॅपन इन द पास्ट म्हटलेलं आहे. ती जी घटना आहे, इव्हेंट जी आहे ती पास्टमध्ये घडलेली असते. इथे सुद्धा ती मग ते पास्ट परफेक्टची तर त्याचा विषयच नाहीये. ओके, म्हणजे इथे जे तुम्हाला म्हटलं की लिंक बिटवीन द प्रेझेंट अँड पास्ट या प्रेझेंट परफेक्टमध्ये सुद्धा, मग पास्ट परफेक्ट तर आपल्याला तो वेगळ्या पद्धतीने बघावा लागणार आहे, ते इथे लक्षात घ्या. आपण पुढे जातोय. 11 नंबरचा प्रश्न, इफ यू स्मगल गुड्स इन टू द कंट्री दे मे बी डॅश बाय द कस्टम्स ऑथॉरिटी. बघा, पजेस, पनिश, कॉन्फिस्केटेड की फाईन. बघा आता इफ यू स्मगल गुड्स इन टू द कंट्री, जर तुम्ही म्हणजे हे स्मगलिंग म्हणजे काय, बेकायदेशीरित्या वस्तू जर आपल्या भारतामध्ये आणल्या किंवा आपल्या देशात आणल्या तर दे मे बी डॅश बाय कस्टम्स ऑथॉरिटी. कस्टम ऑथॉरिटी जी आहे ती त्या ठिकाणी काय करणार आहे, ते जप्त करणार आहे. मग जप्तीसाठी कोणता शब्द येणार आहे, पॉजेस नाही, पनिश शिक्षा नाही, फाईन त्याला काहीतरी तुम्हाला हे देत आहे दंड नाही, कॉन्फिस्केटेड हा शब्द त्या ठिकाणी येतोय, जप्त करणे, सरकार जमा करणे. 11चं उत्तर या ठिकाणी 3 आहे, कॉन्फिस्केटेड. कॉन्फिस्केटेड म्हणजे काय, हा शब्द कॉन्फिकेशन म्हणजे जप्ती असं म्हणतो आपण, नावून येतो. सीजर बाय द गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटद्वारे सीज करणे आपण त्याला म्हणतोय. सिनॉनिम जर बघितलं याचा ॲरोगेशन हा एक समानार्थी शब्द त्याचा आहे. कॉन्फिस्केशन इज अ लिगल फॉर्म ऑफ सीजर बाय अ गव्हर्नमेंट. बघा, एक कायदेशीररित्या गव्हर्नमेंट जप्त करतंय ऑर अदर पब्लिक ऑथॉरिटी, कोणती पब्लिक ऑथॉरिटी असेल ती जप्त करत असेल त्यासाठी हा शब्द वापरतो. द वर्ड इज ऑल्सो यूज पॉप्युलरिटी ऑफ स्पॉलिएशन अंडर लिगल फॉर्म और एनी सीजर ऑफ प्रॉपर्टी ॲज अ पनिशमेंट और इन एन्फोर्समेंट ऑफ द लॉ. बघा, एखाद्या ठिकाणी काही अन्वेषण होत आहे त्यावेळी सुद्धा हा शब्द वापरला जातो आहे. तुमची प्रॉपर्टी जप्त केली जाते तिथे सुद्धा हा शब्द वापरला जातोय. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ प्रोव्हर्ब किंवा इडियम्स. टू स्मेल अ रॅट, टू स्मेल अ रॅट या ठिकाणी ही प्रोव्हर्ब तुम्हाला दिली आहे. मग याचा अर्थ काय, टू बी इन अ बॅड मूड, टू सस्पेक्ट फॉल डिलिंग्स, त्याच्यानंतर टू गेट बॅड स्मेल ऑफ डेड रॅट, टू सी साईन ऑफ प्लेग एपिडेमिक. आता इथे जर बघितलं दोन तुम्हाला सरळ कट करता येतं. एक म्हणजे हे जे डेड रॅट वगैरे मेलेल्या उंदराचा वास येणे वगैरे तसं तर कधी नसणारच आहे. तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी लक्षात घ्यायचं की जे सरळ दिलं असतं ते नसतं. पुढे हे प्लेग एपिडेमिक आहे बाबा त्याच्या संदर्भात येणारच नाही. तुमच्या समोर दोन येतं, टू बी इन अ बॅड मूड आणि दुसरं टू सस्पेक्ट फॉल डिलिंग्स. बघा, टू स्मेल अ रॅट, बघा ते वास येणे म्हणतो ना आपण तसं, म्हणजे काहीतरी तुम्ही फ्रॉड करताय. टू सस्पेक्ट फॉल डिलिंग्स, चुकीच्या गोष्टी घडतायत, काहीतरी चुकी तुम्ही लबाडी करतायत त्याच्यासाठी या ठिकाणी ही प्रोव्हर्ब किंवा हे इडियम्स वापरले जातं, हे लक्षात ठेवा. आपण याचा अर्थ आणखी व्यवस्थित बघूया. ही एक फ्रेज म्हणून तुम्ही बघू शकतात. इफ यू स्मेल अ रॅट यू बिगिन टू सस्पेक्ट ऑर रिअलाइज दॅट समथिंग इज रॉंग इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. एखाद्या परिस्थितीमध्ये काहीतरी चुकीचं घडतंय. ओके, फॉर एक्झाम्पल दॅट समवन इज ट्राईंग टू डिसीव यू ऑर हार्म यू. एखादा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय किंवा इजा करण्याचा प्रयत्न करतोय का, तिथे हा वाक्प्रचार वापरायचा आहे. बघा वाक्य दिलंय, इफ आय डोंट सेंड अ पिक्चर ही विल स्मेल अ रॅट. जर मी त्याला ते चित्र पाठवलं नाही तर तो माझ्यावर त्या ठिकाणी काहीतरी लबाडी सारखी ती गोष्ट घडणार आहे.
ओके. त्याच्यानंतर दो जॉर्ज बिहेवियर सीम क्युरियस हेग स्टील डिड नॉट स्मेल अ रॅट. त्याच्यानंतर सिनॉनिम काय आहे बघा. सस्पेक्ट समथिंग, कशा बाबतीत तरी संशय असणे. डाऊट समवन, एखाद्याबद्दल शंका असणे. डिस्ट्रस्ट म्हटलं गेलं आहे समवन, किंवा मिसट्रस्ट समवन, एखाद्याबद्दलचं त्या ठिकाणी अविश्वास, त्याला आम्ही काय म्हणतो आहे, टू स्मेल अ रॅट. जमतंय, कळायला पाहिजे बरं का. मी एकदम म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून सांगतोय, तुम्हाला नोट डाऊन करायचे मुद्दे. ग्रामसेवक भरतीची तुम्ही तयारी करत असाल, तुमची ग्रामसेवक सोबत तलाठी इतर वेगवेगळ्या परीक्षांची तयारी याच्यातून होणारच आहे. इंग्रजी व्याकरण परफेक्ट तुमचं होणार आहे, हे आधी लक्षात घ्या. चूज करेक्ट सिनॉनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड. बघा, करेक्ट सिनॉनिम तुम्हाला विचारलेला आहे. इम्बेझल असं म्हटलेलं आहे. इम्बेझल हा शब्द तुम्हाला दिलाय. योग्य समानार्थी शब्द निवडा म्हटलेला आहे. मिस ॲप्रोप्रिएट, त्याच्यानंतर बॅलेन्स, त्याच्यानंतर रेम्युनरेट आणि त्याच्यानंतर क्लिअर. इम्बेझल म्हणजे काय, 13 नंबरचा हा प्रश्न आहे मित्रांनो. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे. इम्बेझलचा समानार्थी शब्द, त्याला मिस ॲप्रोप्रिएट हा शब्द आहे. मग काय अर्थ होतो याचा? मिस ॲप्रोप्रिएट म्हणजे काय? ॲप्रोप्रिएट हा शब्द माहीत असेल तर याचा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. अर्थ काय बघा, दिलंय. व्हेन अ पर्सन इम्बेझल्स इट युज्युअली मीन्स दॅट ही इज स्टीलिंग मनी फ्रॉम हिज एम्प्लॉयर. म्हणजे आपल्याच मालकाला फसवणे, अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी याच्यातून आपल्याला दिसतं आहे. बघा वाक्य, पुढचं वाक्य आपण लक्षात घेऊ या ठिकाणी. ही इज क्वाट एम्बेझलिंग. बघा पकडला गेला आहे तो. क्वाट एम्बेझलिंग इट प्रोबेबली ऑल्सो मीन्स दॅट ही विल सून बी अनएम्प्लॉईड. जर त्याला पकडलंय काहीतरी चोरी करताना आपल्याच कारखान्यामध्ये काहीतरी, तर तो बेरोजगार होणार आहे. द वर्ड एम्बेझल एम्प्लाईज मोर दॅन सिम्प्लाय टू स्टील. म्हणजे जे चोरणं म्हणतो ना आपण, त्याचाच एक हा समानार्थी शब्द आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. वेन अ पर्सन एम्बेझल्स ही ऑर सी टेक्स ॲडव्हान्टेज ऑफ अँड एम्प्लॉयर्स ट्रस्ट. बघा, जो तुमच्यावर विश्वास टाकलाय त्याचा तुम्ही गैरफायदा घेतायत असं आपल्याला म्हणता येईल. ओके. व्हाईट कॉलर क्राईम असं त्याला म्हटलं गेलं. बघा किती मस्त शब्द वापरलाय. व्हाईट कॉलर क्राईम म्हणलं तुमच्या लक्षात येईल काय म्हणायचं ते, कारण हा शब्द आपण वापरत असतो. ओके. तर हे महत्वाचं एम्बेझलच्या व्याख्या सुद्धा दिलंय. हा एक वर्ब आहे. ॲप्रोप्रिएट हा शब्द याच्यासाठी वापरला गेलेला आहे. ओके. ॲज प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यात म्हटलंय की फ्रॉड्युंटली टू वन्स वन यूज द अकाउंटंट एम्बेझल thousands of dollars while working for the wealthy family. म्हणजे अकाउंटंटने त्या ठिकाणी काहीतरी घोटाळा करणे, त्याच्यासाठी हा शब्द आपण वापरताना बघतो आहोत. म्हणजे याला बघा तुम्हाला डिफाल्केट, मल हॉर्सेट, त्याच्यानंतर मिस ॲप्रोप्रिएट, पेक्युलेट हे सिनॉनिम्स या ठिकाणी वापरलेले आपल्याला दिसून येत आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे. माय सिस्टर डॅश समोसाज सी थिंग्स दे आर बॅड फॉर हर. बघ, माय सिस्टर म्हटलंय. समोसाज सी थिंग्स दे आर बॅड फॉर हर म्हणजे काय? माय सिस्टर इज इटिंग, डज नॉट ईट, ईट्स की विल ईट. काय येणार आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे मित्रांनो. इथे जर बघितलं तुम्ही तर सरळ सरळ तुम्हाला पास्ट टेन्सचं या ठिकाणी हे वाक्य दिसतंय. माय सिस्टर्स डज नॉट ईट समोसा. हे बघा, आता इथे बॅड म्हटलंय ना, इथे बॅड म्हटलंय म्हणजे याचं विरुद्धार्थी असलं पाहिजे. त्या खाणार नाही ना, ते बॅड आहे ना. इज इटिंग नाही म्हणणार तुम्ही, इट्स नाही म्हणणार, विल इट नाही म्हणणार. डज नॉट ईट समोसा सी थिंग्स दे आर बॅड फॉर हर. त्या समोसा खात नाही कारण त्यांना माहिती की त्यांच्यासाठी घातक आहे. डज नॉट ईट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या वाक्याचा अर्थ माहीत असणं गरजेचं होता, अर्थ समजणं गरजेचं होता. पुढे चूज द, आणि आपण व्होकॅबचे सुद्धा लेक्चर घेणार आहोत. तुम्ही नवीन असाल या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं हे जे STI RCP ॲप्लिकेशन आहे ती डाउनलोड करून ठेवा. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला खूप सारे फ्रीमधले व्हिडिओ सुद्धा भेटणार आहेत. आणि ग्रामसेवक भरतीची तर संपूर्ण तयारी आपण तिथे करून घेतोय. चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट स्पेलिंग. योग्य स्पेलिंग ओळखा. काय हो, काय स्पेलिंग? कमिटी, 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 कमिटी. कोणती कमिटी योग्य? कमिटीची स्पेलिंग अनेक वेळा विचारली गेली आहे, अनेक वेळा विचारली गेली. कमिटी बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं WMTTE कमिटी. कमिटी कलेक्टिव्ह नाऊन आहे, समूहवाचक नाम आहे, हेही तुम्हाला इथे माहीत असलं पाहिजे. काय? समूहवाचक नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊन लक्षात ठेवायचं आहे. बघा कशा पद्धतीने हा कमिटी शब्द तयार झाला आहे. कमिटी
बघा कमिटी. ओके, त्याचं प्रोनाउन्सिएशन वगैरे आहे. अ बॉडी ऑफ पर्सन्स डिलिगेटेड टू कन्सिडर. बघा व्यक्तींची बॉडी असते. इन्व्हेस्टिगेशन, टेक ॲक्शन ऑर अन रिपोर्ट ऑफ सम मॅटर. म्हणजे असे व्यक्तींची एक एकत्रित समूह असतो की जो कशावर तरी त्या ठिकाणी रिपोर्ट सादर करणार आहे, त्याला आम्ही कमिटी म्हणतो. किंवा ॲन ॲडव्हायझरी कमिटी हा एक शब्द आपण वापरू शकतो. स्पेसिफिकली अ ग्रुप ऑफ फेलो लेजिस्लेचर chosen by a legislative body to give consideration to legislative matters. बघा म्हणजे ॲडवायझरी बॉडी जे म्हणतो आपण, तिथे एखादं मंडळ नेमलेलं असतं, ते त्यासाठी सुद्धा आम्ही हा कमिटी शब्द तिथे यूज करत असतो. तर अशा पद्धतीने हे शब्द आणि असे हे 15 प्रश्न औरंगाबादच्या ग्रामसेवक भरतीला आलेले हे प्रश्न आपण सगळ्या जिल्ह्यांचे बघणार आहे. मी एक एक जिल्हा कव्हर करत चाललोय. आपल्याला 36 जिल्हे, खूप सारे वर्षे, वेगवेगळ्या वर्षाचे हे पेपर आपण बघणार आहोत. मोठा उपक्रम आहे. मात्र आपण जेवढं जास्त शक्य होईल तेवढे जास्त पेपर या ठिकाणी घेणार आहोत. या सगळ्या PDF तुम्हाला आपल्या STI-RCP ॲप्लिकेशनला भेटणार आहे. चला ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सगळ्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करा. त्याची आन्सर की तुम्हाला शेवटी दिलेली आहे. ओके, तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी नंतर PDF वाचूनही याचा अभ्यास करू शकता. चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल, असंच पुढे व्हिडिओ सिरीज चालू ठेवायची का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थांबूया. धन्यवाद.